नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेस नाशिक यांच्या ऑनलाईन यूट्यूब फोरममध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण मॅथ फर्स्ट मतलब चॅप्टर नंबर 2 त्याच्यातलं लेक्चर नंबर 5 हे कंडक्ट करणार आहोत, की ज्याचं नाव आहे वर्ग समीकरणे आणि त्यालाच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं म्हणतो. आपण मराठी आणि सेमी इंग्लिश अशा दोघे माध्यमातून याचा अभ्यास करणार आहोत. तर बघा, प्रॅक्टिस सेट 2.5 च्या आधी जो पॉइंट आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करत असताना जी तिसरी मेथड होती, जी तिसरी पद्धत होती, ते त्याला आपण फॉर्म्युला मेथड म्हणतो. त्याच्यात अल्फा आणि बीटा काय असतो हे तुम्ही कालच्या लेक्चरला म्हणजे जस्ट मागचं लेक्चर तुम्ही केलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा फॉर्म्युला लर्न करण्यासाठी तुम्हाला सांगितला होता. त्याच्यामध्ये एक फंडामेंटल डिफरन्स बदल पण मी तुम्हाला सांगितला होता, की अल्फाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस आहे फक्त आणि बीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं मायनस आहे. हे जे दोन फॉर्म्युले आपण काल स्टडी केले, त्या फॉर्म्युल्यावरच बेसिक असं तुमचा प्रॅक्टिस सेट 2.5 आहे. अतिशय सोपा असा प्रॅक्टिस सेट 2.5 आहे. आता बघा, कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण जर तुम्ही घेतलं तर ते ax² + bx + c = 0 या स्टँडर्ड फॉर्ममध्ये असते, सामान्य रूपमध्ये असतं. आणि सगळ्यांना माहिती असेल त्याच्यामध्ये a काय असतो, b काय असतो आणि c काय असतो. पहिल्या एक्सरसाइजपासून आपण ABC याच्या व्हॅल्यू शोधत आलेलो आहोत. ह्या जर व्हॅल्यू तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून जर काढता येत नसतील तर तुम्ही हा एक्सरसाइज सॉल्व करू शकत नाही. तर जर ज्यांना येत नसेल ABCचे व्हॅल्यू, तर त्यांनी व्हिडिओ नंबर 1 या युनिटचं लेक्चर नंबर 1 बघायचं आहे आणि ते अगदी केअरफुली ऐकून मगच तुम्हाला हे व्हिडिओ बघावा लागेल, नाहीतर पुढे काही फायदा नाही. तर ABC तुम्हाला काढता यायला हवं. तर लक्षात घ्या, अल्फा आणि बीटा याच्यामध्ये एक साधारण फरक असा आहे की इथं बी अल्फाच्या जागेवर प्लस आहे आणि इथं मायनस आहे. तर बघा, हे दोन फॉर्म्युले येत आहेत की अल्फा आणि बीटा या दोघांची जर ॲडिशन केली, अल्फा म्हणजे पहिलं मूळ आणि दुसरं मूळ, तर ते काय असतं, तर ते असतं -b/a. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जी बीची व्हॅल्यू असेल अपॉन a, म्हणजे सपोज b असेल 10 आणि a असेल 2, म्हणजे दोघांची जर ॲडिशन केली तर -10/2 म्हणजे 5 आन्सर येईल तुमचं -5. आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे दोघांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर येते c/a. म्हणजे हा जो c असेल, ज्या वर्ग समीकरणावरून शोधलेला c, तर त्या c/a या दोघांचं तुम्हाला रेशो काढायचा आहे, तर लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने हे दोन फंडामेंटल फॉर्म्युले येत आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपले या पर्टिक्युलर युनिटमधले बेसिक एवढेच फॉर्म्युले आहेत, हे 2 आणि हे 2 4. परत एक फॉर्म्युला येतोय, जो फॉर्म्युला आहे त्याला आपण म्हणतो डिटर्मिनंट. लक्षात घ्या, डिस्क्रिमिनंट म्हणतात त्याला. तर तो विवेचक असं म्हणतात त्याला, डिस्क्रिमिनंट. तर बघा, हा काय असतो, तर बेसिकली जर ज्याने फॉर्म्युला पाठ केला तर त्याच्या लगेच लक्षात येईल की एवढी जी व्हॅल्यू असेल तुमची b² - 4ac, बस या फॉर्म्युल्यामधलं म्हणजे अंडररूटमधली ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिसते b² - 4ac, दोघा ठिकाणी तीच आहे. तर त्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो, विवेचक म्हणतो. लक्षात ठेवा, काही वेळेस परीक्षेत 1-2 मार्कासाठी ह्या व्हॅल्यू काढायला लावतात. त्या केसमध्ये सिम्पली बीची व्हॅल्यू बीचा वर्ग स्क्वेअर करायचा आणि सगळ्यांच्या किमती टाकून तुम्ही ते उत्तर काढू शकतात. प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत अशा पद्धतीचे एक्झाम्पल. त्याच्यानंतर बघा, याला डेल्टा या अक्षराने इंडिकेट करतात. लक्षात घ्या, डेल्टा हा जो अक्षर असेल तर याला त्रिकोण जो तुम्हाला दिसतोय तर त्याला डेल्टा म्हणतात. म्हणजे याच्या पुढे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला डेल्टा दिसेल तर त्या केसमध्ये मराठी मीडियमवाल्यांनी त्याला विवेचक म्हणायचं आणि इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिशवाल्यांनी त्याला डिस्क्रिमिनंट म्हणायचं, की त्याची व्हॅल्यू असते डेल्टा = b² - 4ac. आणि BAC कुठून आलेले हे तुम्हाला माहिती आहेत.
त्याच्यानंतर ज्या केसमध्ये डेल्टाची किंमत काढून जर 0 येत असेल, 0 0 रूट म्हणजे त्याला आपण मुळे म्हणतो अल्फा बीटा, तर त्या केसमध्ये ते रिअल आणि इक्वल असतात. म्हणजे मी बीची व्हॅल्यू पुटअप केली, एची व्हॅल्यू पुटअप केली, सीची व्हॅल्यू पुटअप केली आणि योगायोगाने माझं उत्तर जर 0 आलं, लक्षात घ्या, तर त्या केसमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे, सगळ्यांनी पाठच करून ठेवायचं, तर ज्यावेळेस जे रूट असतात तर ते असतात रिअल आणि इक्वल, समान आणि वास्तव संख्या असतात. म्हणजे अल्फा आणि बीटा हे दोघं रूट्स, बघा रूट्स म्हणतोय, तर समान असतात, दोघं सारखेच असतात आणि वास्तव संख्या असतात, रिअल व्हॅल्यू असते, लक्षात घ्या. पण ज्या केसमध्ये डेल्टा म्हणजे याचं उत्तर हे 0पेक्षा जास्त असेल, लक्षात घ्या, सिम्बॉल 0पेक्षा जास्त असेल, ग्रेटर दॅन 0, म्हणजे मी उत्तर काढलं b² - 4ac आणि सपोज योगायोगाने ते माझं उत्तर 4 आलं, 4 हा 0पेक्षा काय जास्त आहे, 4, तर याचा अर्थ असा की ते रूट हे रिअल असतात, रूट्स दोघं अल्फा आणि बीटा, पण अनइक्वल असतात. रिअल असतात पण ते काय असतात, अनइक्वल, भिन्न वास्तव संख्या असतात, लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ते 0पेक्षा लहान, 0पेक्षा लहान म्हणजे काय, मायनस संख्या, संख्या रेषा सगळ्यांना माहिती आहे, -1 -2 -3 वॉट एव्हर मे बी द व्हॅल्यू, तर त्या केसमध्ये द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन नॉट रिअल, वास्तव संख्या नसतात. तर लक्षात घ्या, अगदी एवढंच तुम्हाला करायचं आहे या प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये. आणि हे शेवटचं की ज्या केसमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करतात, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन माहीत नाही, तुम्हाला पुस्तकात ते प्रश्नपत्रिकेत दिलेलं नाही, तुम्हाला अल्फा आणि बीटा जेव्हा माहीत असतील तर त्या केसमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करतात, तर अगदी सिंपल मी एक एक्झाम्पल सांगून तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. सपोज अल्फाची व्हॅल्यू तुम्ही 2 आणि बीटाची व्हॅल्यू 4 शोधली, काढून घेतली किंवा तुम्हाला दिलेली आहे, तर काय करायचं, हे इक्वेशनच पाठ करून घ्यायचं. तर काय असतं, x² - अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा. आता मी तुम्हाला कसा उपयोग करतात ते सांगतात, म्हणजे 2चा स्क्वेअर करायचा इथं, -2चा स्क्वेअर नाही, x² ॲज इट इज, अल्फा प्लस बीटा 2 आणि किती झाले, 4 6x प्लस अल्फा बीटा, म्हणजे या केसमध्ये तुमची व्हॅल्यू येते, दोघांचा गुणाकार केल्यानंतर किती, 8, म्हणजे हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन, x² - 6x + 8. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फाइंड आउट करायचे आहेत. लक्षात ठेवा क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे फाइंड आउट करतात. आता आपण डायरेक्टली एक्सरसाइजकडे जाणार आहोत. तर एक्सरसाइजकडे जाण्याच्या आधी आपण एक्सरसाइजच्या जाण्याच्या आधी प्रॅक्टिस सेट 2.5 तर बघू शकतात तुम्ही, प्रॅक्टिस सेट 2.5. तर प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये जर आपण गेलो तर त्याच्यात पहिले जे एक्झाम्पल येते, तर पहिलं एक्झाम्पल ax² + bx + c, म्हणजे तुम्हाला तो जो गॅप आहे तो कंप्लीट करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो केलेला बी असेल. बघा अगदी छोटंसं असं एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल कंप्लीट करायचे. b² - 4ac = आन्सर दिलेलं आहे 5. तर आता आन्सर 5 दिलेलं आहे, ते काय करायचं त्या केसमध्ये, नेचर काय त्याचं, तर बघा नेचर इंग्लिश मिडियमवाल्यांना लक्षात यायला पाहिजे, 0पेक्षा मोठी संख्या आहे आणि 0पेक्षा लहान आहे. जेव्हा 0पेक्षा मोठी संख्या असेल तर ते रिअल आहे, म्हणजे वास्तव संख्या आहे, आणि समान पण आहे, इक्वल पण आहे. आत्ताच आपण जनरली स्टडी केलं, वास्तव संख्या, समान वास्तव संख्या असं लिहून घ्यायचं तुम्हाला. 0पेक्षा कमी असेल तर तुम्ही आत्ताच बघितले बघा, 0पेक्षा जर कमी असेल तर याच्यात बघा 0पेक्षा जास्त, भिन्न, सॉरी तर चुकी झाली आपली, तर ही इक्वल नाही, भिन्न आहेत त्या, इज नॉट इक्वल, रिअल आहेच त्या, पण त्या नॉट इक्वल आहेत. रिअल आणि इक्वल कधी असतं, जेव्हा 0 असतं तेव्हा, लक्षात घ्या. आणि जेव्हा मायनस संख्या असेल, तर मायनस संख्या असेल तर त्या केसमध्ये वास्तव संख्या नसतात, नॉट रिअल, हे तुम्हाला लिहून घ्यायचं इथं, असं तुम्हाला लिहून घ्यायचं, लक्षात घ्या.
त्याच्यानंतर सम ऑफ द रूट म्हणजे बेरीज अल्फा प्लस बीटा किती दिलेलं तुम्हाला -7 दिलेलं आहे आणि प्रॉडक्ट किती दिलेलं आहे 5. मग समीकरण कसं लिहितात तुम्हाला माहिती आहे एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण काय लिहितो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. आता मायनस अल्फा प्लस बीटा दिलं मायनस मायनस काय होतं +7x आणि नंतर काय जो उरलेला असेल ते प्रॉडक्ट 5 0. हे पण उत्तर तुमचं झालं लक्षात घ्या. हे याच्यावरून काढलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण कसं तयार करतात. काही डाऊट नाही इथं बघू शकता तुम्ही की अल्फा आणि बीटा दिलेले आहेत रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग दोघांची बेरीज काय असेल तर अल्फा प्लस बीटा सम असते. तर सम असते तर काय असतं सम तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a -b बाय काय असतं ए. सगळ्यांनी एक्झाम्पल बघितलं तुमचं लक्षात येईल बी काय तर बी काय आहे -4 बरोबर. ऑलरेडी मायनस आहे चिन्ह बाहेर तर लक्षात घ्या मायनस मायनस तो प्लस होऊन जाईल. ए ची व्हॅल्यू काय आहे तुमची 2 बघा. अशा पद्धतीने मायनस मायनस प्लस होऊन जाईल ते आणि आन्सर 2 येईल म्हणजे आन्सर 2 येईल. हे तुम्हाला शोधायचं आता अल्फा इंटू बीटा काय आहे. तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही तो अल्फा प्लस बीटा c/a काढू शकता. सिम्पल एक्झाम्पल आहे. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट बेसिकली 3 दिलेले आहेत. 3 पैकी पहिलं आणि दुसरं अगदी सोपं आहे पहिलं आणि दुसरं. तर ते तुम्ही शोधायचं आहे. त्याच्या ABCचे व्हॅल्यू सगळ्यांना दिसतात ते. आता बघा आपण ते शोधू शकतो. शोधत असताना व्हॅल्यू थोड्या वेगळ्या दिलेल्या आहेत. हे व्हॅल्यू तर तुम्हाला दिलेले आहेत की अंडर रूट मध्ये दिलेलं आहे. ते घाबरून जाण्याचं काम नाही. A ची व्हॅल्यू दिलेली तर √2, B ची व्हॅल्यू दिलेली आहे 4, C ची व्हॅल्यू दिलेली आहे पूर्ण संख्या लक्षात घ्या. हे जमलं तरच तुम्हाला ते ABC ax² + bx + c. आता काय असतं डिटर्मिनंट काढत असताना डेल्टा इज इक्वल टू √, नाही आहे फक्त b² - काय 4ac. त्याच्या किमती टाकून देऊ आता आपण. b ची व्हॅल्यू किती 4² मी डायरेक्ट आन्सर लिहू का चला 16 आन्सर लिहिला. 4 गुणिले a ची व्हॅल्यू √2 आहे लक्षात घ्या आणि c ची व्हॅल्यू पण 2√2 आहे म्हणजे √2 आणि √2 काय होऊन जाईल 2 होऊन जाईल. ते बघा 4 गुणिले 2 8 मी आधीच लिहून देतो. हा परत 2 होऊन जाईल. दोघांचा गुणाकार काय येईल 2 असेल लक्षात घ्या. 16 - 16 किती येईल तुमचा 0 लक्षात घ्या. हे फक्त हे तुम्हाला एक एक फक्त हिंट देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला नोटबुकवर सॉल्व्ह करायचं आहे. त्याच पद्धतीने इथं व्हॅल्यू टाका ABC याची व्हॅल्यू ABC आणि आन्सर काढा 0. आता डिस्क्रिमिनंट 0 आला आहे म्हणजे जर मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू शकतो रूट कसे आहेत मुळांचं स्वरूप काय वास्तवसंख्या आहे समान वास्तवसंख्या आहेत लक्षात ठेवा. आता आपण डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट. आता हा प्रश्न काही एवढा विशेष नाही आहे. डेल्टा काढा सगळ्यांचा डेल्टा काढून घ्यायचा. याचा पण डेल्टा काढा याचा पण डेल्टा काढा आणि डेल्टाचं उत्तर काय येते त्याच्यावरून तुम्ही ठरवा. आता मी नाही सांगणार तुम्हाला. मी ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. 0 असेल तर काय 0पेक्षा जास्त असेल तर काय आणि 0पेक्षा कमी असेल तर काय. ते स्पष्ट शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. स्पष्ट शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. गोंधळ करायचा नाही आहे. स्पष्ट शब्दात लिहूनच तुमचा आन्सर येतील. हे सगळंचं सगळं तुम्हाला होमवर्कला करायचं आहे आणि तो मला दाखवायचं सुद्धा आहे तुम्हाला. आता बघा फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता अल्फा आणि बीटा दिलेले आहेत. मी एक काढून देतो बाकीचे तुम्ही तयार करा. अल्फा आणि बीटा दिलेले मी हे घेतो वाटलंच. तर अल्फा आणि बीटा दिलेले असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करतात तर एक मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर दोघांची ॲडिशन करायची सर्वात पहिले. कारण काय असतं बेसिकली क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये असतं ते पाठच करून घ्या तुम्ही. x² - अल्फा प्लस बीटा म्हणजे तुम्हाला या दोघं मुळांची बेरीज करावी लागेल आणि
काय करावं लागेल तुम्हाला, प्लस दोघांचा गुणाकार, म्हणजे एकदा तुम्हाला बेरीज करावी लागेल आणि एकदा गुणाकार करावा लागेल. तर हा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवा. आता मी हे नाही घेत, हा 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 आपण थोडं डिफिकल्ट आहे. डायरेक्टली मी 4th नंबरचं घेतो आहे. थोडं इंटरेस्टिंग आहे, खूप अवघड असं एक्झाम्पल आहे, ते लक्षात घ्या. आता अल्फा प्लस बीटा, अल्फा तर मला माहिती आहे, त्यांची बेरीज करतोय बरं का मी, लक्षात घ्या. इथे लिहितो अल्फा प्लस बीटा. तर अल्फाची व्हॅल्यू मी पुटअप करून दिली, √5 प्लस बीटा बी पुटअप करून दिला. आता बघा किती, अल्फा हा होता आणि बीटा, तर प्लस मायनस गेट कॅन्सल, 2 2 किती झाले 4. इथे तुम्हाला 4 व्हॅल्यू टाकावं लागेल, x² - 4x झालं, म्हणजे अर्ध झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता अल्फा इंटू बीटा करू. तर अल्फा इंटू बीटा करत असताना मला दोघांचा गुणाकार करावा लागेल. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते पण सोपं आहे. ती ह्या केसमध्ये कसा गुणाकार करतात हे तुम्हाला माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी बघा, ब्रॅकेटमधल्या पहिल्या संख्येला मल्टिप्लाय करायची, सूत्र येईल 4. आता ब्रॅकेटमधल्या पहिल्या संख्येने दुसऱ्या संख्येने 4 2 इंटू मायनस आहे मध्ये, त्यामुळे -2√5 बरोबर. त्याच्यानंतर ब्रॅकेटमधल्या ह्या संख्येने -2√5 प्लस √5 इंटू √5 डायरेक्ट 5 लिहून घेतो, 4 - 5. आता बघा, या संख्येला मल्टिप्लाय केलं त्यामुळे 4 आला, या संख्येला मल्टिप्लाय केलं त्यामुळे मायनस. आता या संख्येला मल्टिप्लाय केलं त्यामुळे 2√2. आता बघा दोघं सारखेच आहेत, त्यामुळे याचा आन्सर येईल तुमचं 4 - 5 -1 आलं. म्हणजे बघा या केसमध्ये फक्त किमती टाकायच्या आहेत, x² याची व्हॅल्यू, दोघांची ॲडिशनची व्हॅल्यू 4, बस. असं तुमचा आन्सर येणार आहे. सगळे सॉल्व करा व्यवस्थित. आता बघा एक्झाम्पल नंबर 5, तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटतंय पण अगदी सोपं असं एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पलमध्ये करायचं काय आहे नेमकं, तर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला करायचं असं आहे की द सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज अ डबल. म्हणजे ते थोडंसं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये दिलेलं आहे की सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट्स. म्हणजे काय आहे की मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, बरोबर. मग मी त्याला x जर कन्सिडर केलं तर अल्फा प्लस बीटा दिलेला आहे. बघा, the sum of the root of the quadratic equation is a double of their product. म्हणजे वर्ग समीकरण मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा जर तुम्ही x कन्सिडर केलं तर अल्फा इंटू बीटा हे 2x आहे, त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या काय 2x आहे. किंवा त्याला आपण असं बी म्हणू शकतो 2 इंटू अल्फा प्लस बीटा, असं पण तुम्ही त्याला म्हणू शकतात. म्हणजे बघा याच्यावरून असं लक्षात येईल की ही बेरीज असते, अल्फा प्लस बीटा किती आहे तुमचा 4k या एक्झाम्पलवरून, बरोबर. आणि अल्फा इंटू बीटा किती आहे k+3. तर बघा या दोघांच्या बेरीजवरून तुमचं लक्षात येईल की 4k इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ k + 3.
मग आम्ही काय करतो 2k करतो इकडं आणि 2 × 3 6 झाला 4k हा k इकडं 2k प्लस इकडं आल्यावर मायनस होईल म्हणजे 2k = 6 म्हणजे k हा 2 इकडं मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड होईल 3. अशा पद्धतीने आन्सर येईल. म्हणजे बघा एक शाब्दिक एक्झाम्पल टाईप होतं हे तुम्हाला जमायला हवं की अल्फा प्लस बीटा 4k आणि अल्फा इंटू बीटा काय हे याच्यावरून आलं क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून तुम्हाला ते काढता यायला पाहिजे. आणि एक शाब्दिक एक्झाम्पल दिलेलं होतं. इथं पण तसंच एक्झाम्पल आहे. ABCचे व्हॅल्यू काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काढायचं आहे तुम्हाला. आता अल्फा काय असतो आणि बीटा काय असतो हे तुम्हाला माहिती आहे. तर बघा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर त्या केसमध्ये तुम्ही त्या सगळ्यांच्या किमती टाकू शकतात आणि आन्सर काढू शकतात. बरोबर. ABCचे व्हॅल्यू काढून घ्यायचे. ए काय 1, बी काय ती काढून घ्यायची -2, सी काय ती काढून घ्यायची -7. ABC नंतर अल्फा आणि बीटा काढून घ्यायचा. अल्फाचा फॉर्म्युला काय मायनस काय ते लक्षात घ्या आणि बीटा काय त्याच्या किमती इथे सबस्टिट्यूट करून द्यायच्या आहेत. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरू शकतात. त्याच्यानंतर बघा 7 नंबरचं एक्झाम्पल. 7 नंबरचं एक्झाम्पलमध्ये डेल्टा फाइंड आउट करा. डेल्टा फाइंड आउट केल्यानंतर त्याचं उत्तर काय येते ते बघा. एकदा काय उत्तर आलं सपोज काहीतरी आलं केच्या फॉर्ममध्ये येईल ते के प्लस काहीतरी येईल ते आन्सर प्लस 120 फॉर एक्झाम्पल. तर याच्यात काय दिलेलं आहे की रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रिअल अँड इक्वल. जेव्हा जेव्हा रिअल आणि इक्वल असतात तर डेल्टाची व्हॅल्यू आपण काय घेतो 0 घेतो. म्हणजे 0 बरोबर काय करावं लागेल तुम्हाला k + 120 आणि हा 120 इकडे प्लस इकडे आल्यावर काय आला मायनस. बघा मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे फक्त. या एक्झाम्पलच्या स्टेप लक्षात घ्या. सर्वात पहिले डेल्टा काढून घ्यायचं डिटर्मिनंट. इथं पण डिटर्मिनंट काढून घ्यायचं बरोबर. तर इथं थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागेल तुम्हाला. kx² - 2x + 6 बघा याची व्हॅल्यू इथं k, बीची व्हॅल्यू -2 आहे आणि सीची व्हॅल्यू 6 आहे. तर याच्यावरून डेल्टा तर काढता येईल. डेल्टा काढून झाल्यानंतर तो केच्या फॉर्ममध्ये येईल आणि त्याला फक्त इक्वेट करायचं आहे 0शी. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 2.5 हा आपला इथे कंप्लीट झालेला आहे. लक्षात घ्या ईच अँड एव्हरी एक्झाम्पलचं मी उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ काळजीपूर्वक पेन आणि वही घेऊन जर ऐकला तर तुम्ही सगळेचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. 2 ते 3 फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युला मेथड, पूर्ण वर्ग पद्धती, नंतरची सूत्रपद्धत याचा वापर करा आणि तुम्ही सगळेचे सगळे एक्झाम्पल अगदी काही सेकंदात सॉल्व करू शकतात. सगळ्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आहे व्यवस्थित आणि तरच तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व करू शकता.